पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. भव्य दिव्य अशा ट्रॉफीज. यूट्यूबला देखील अगदी 4 कॅमेऱ्यांचा आपण श्री साई स्पोर्ट्स, आमचे पराग पाटील, शैलेश पाटील आज एक चांगलं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून मागील 2-3 वर्षामध्ये एक उंच भरारी त्यांनी लाईव्ह चॅनलने घेतली आणि आज त्या लाईव्ह चॅनलला आपण पाहतोय. टुर्नामेंट बॉलिंगसाठी जितू, स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण खनका, त्या सोबतीला सागर पावशे चिट्टू. पहिल्या डावाला सुरुवात होतीये. लेट्स प्ले. पहिली ओव्हर घेऊन जितू, स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. प्रवीण खनकाने पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगलने इकडे खातं ओपन केलं गेलंय. 4 ओव्हरची मॅच आहे. बघा, पहिल्या मॅचला 38चं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅचला 37, बट दुसऱ्या मॅचला 37 चेस केल्या. एबीसीसी चेंबूर संघाने चांगला खेळ केला. स्ट्राईक एंडला सागर पावशे चिट्टू एक चांगले बॅटर आहेत. चांगल्या लेवलचं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग हॅनॉय कुमार तिकडे होते आणि नॉट आउट. खूप चांगली फिल्डिंग हॅनॉयची आणि या ग्राउंडवर मला असं वाटतं हॅनॉयसाठी ग्राउंड तेवढंच लकी आहे. ग्राउंडने बॅटिंग पण हॅनॉयने या ग्राउंडवर खूप चांगली केली आहे. फिल्डिंग तर नेहमीच त्याची चांगली पाहण्यासारखी राहिली आहे. बॉलिंगसाठी जितू, स्ट्राईक केला बॅटर प्रवीण. या बॉलवर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग जितू आणि जितूने चांगल्या अंदाजामध्ये बॉल पाहिला गेला. हॅलो. बॉलिंगसाठी पुण्याचा जितू, स्ट्राईक केला बॅटर प्रवीण. चांगली बॉलिंग करतात जितू. स्लो स्पिन अगदी बॉलला फिरवतात. या बॉल देखील फ्लिक केला गेला गॅपमध्ये. बॉल चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. फेकी केली गेली बट एक रन मिळेल. गौरव विठ्ठल पाटील, आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. गौरवची आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान मुंबईकर 9 चषक नावच लिहिलंय मुंबईकर. या बॉलवर फुटवर्क चांगलं होतं चिट्टूचं. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि रन सिंगल. वेल बॉलिंग जितूने स्टंप टू स्टंप बॉलिंग आणि एक चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग केली आहे. रन्स फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 रन्स आलेत. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. तिसरी मॅच आहे. ही मॅच जिंकून पुढील फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील आणि ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. या बॉलवर समोर प्रवीण खनकाचा एक परफेक्ट स्ट्रोक. काय फ्लिक केली आहे. बॅट काढण्याची पद्धत आहे अफलातून होती. वेल बॅटिंग प्रवीण. वेगळ्या स्टाईलने ज्यांनी बॅटची फिरवली. सिंगल रन. पण पाहिलं तर हॅलो हॅलो प्रवीणजी विठ्ठल पाटील साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रवीण पाटील यांचं देखील स्वागत होतं या कार्यक्रमामध्ये. आणि मुंबईकर 9 चषकामध्ये गौरवजी पाटील, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. फटका चांगला आहे आणि संदीप मला अक्षर सांग.
बॉलिंगसाठी संदीप. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने फटका खेळले गेलेत आणि चिट्टूची वेगळी स्टाईल. चिट्टूला 360 म्हणून देखील ओळखलं गेलं आणि काय स्टाईलने फटका खेळला गेला. बॅट काढण्याची पद्धत एक वेगळ्या अंदाजामध्ये त्याच्या माध्यमातून नेहमीच बॅटिंग पाहायला मिळाले आणि आज पहिलाच बॉल फेस करत असताना एक चांगली बाउंड्री, टायमिंगला बाउंड्री आली आहे. 4 रनने मात्र तिकडे स्कोर पुढे झाले. स्कोर जाऊन पोहोचतोय 10 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सुरुवात चांगली केली होती बट रन्स आता मात्र एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीये. 24 बॉलचा खेळ आहे. दोन्ही टीम मात्र बॅलन्स आहेत. एक एक मॅच जिंकून आल्यात. मुंबईकर 9 चषक आज कांजूरमार्गमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन, सर्व त्यांची आयोजन कमिटी आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म. आज विक्रोळीचे 2 संघ, एक चेंबूर एक कल्याण, स्टेशन वाईजचा फॉर्मॅट आहे. आज एक संघ क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. बॉलिंगसाठी बॉलर संदीप. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल. त्याने चेंडू झाले आतापर्यंत 2. चांगली बॅटिंग केली सागरने. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे चोटी रन करण्यामध्ये यशस्वी ठरतात. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि रन सिंगल. पण बॅटिंग सागरने जी स्टार्ट दिली आहे पहिल्याच दिवस आणि पहिल्या दिवसातील 3री मॅच आपण पाहतोय. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मुंबईकर 9 चषकामध्ये. महापौर ग्राउंड मध्ये आपण आज खेळत आहोत आणि एक चांगलं ग्राउंड आज या परिसराला लाभलं आहे. ज्या ग्राउंडवर कबड्डी पण खूप चांगलं खेळलं गेलंय. या बॉलवर देखील कव्हरला ड्राईव्ह केले गेले. बॉल थांबणार नाही, जाईल 4 रनसाठी. स्कोर झाला 21. 21 रन झालेत 2 ओव्हरच्या. मात्र इकडे चांगला खेळ पाहायला मिळाला. प्रवीण आणि सागरची जी बॅटिंग सुरुवात दमदार केली त्यामुळे आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ मात्र या मॅच मध्ये एक चांगला खेळ दाखवतो आतापर्यंत. त्यांना अजून थोडंफार मॅच मध्ये घुसून खेळणं गरजेचं आहे. बट बॉलिंग एबीसी चेंबूर संघाला मात्र चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. एका दुसऱ्या बॉलरला चांगली कमबॅक केलं तर मॅच मध्ये एबीसी चेंबूर संघ पण येऊ शकतो. त्यामुळे बॉलर्सला थोडे एफर्ट जावे लागतील. बॉलिंगसाठी बॉलर संदीप. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला प्रवीण फणकाचा.
प्रॉपर टायमिंग करत असताना प्रवीण कणकाने जी स्टार्ट केली आहे मॅच संपल्यानंतर इकडे थोडी थांबलेली मॅच पण त्यानंतर जी स्टार्ट केली आहे या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला पुन्हा एकदा मात्र बॉल तिकडे थांबणार नाहीये पुन्हा एकदा 4 रन प्रवीण ऑन फायर सुरुवात चांगली केली आणि स्कोर झाला तर आतापर्यंत 29 तब्बल 29 धावा झाले धावफलकावरती काय स्टार्ट केली आहे आणि प्रवीणने जी म्हणजे मागच्या मॅचची पण बॅटिंग प्रवीणने या मॅच मध्ये भरून काढली आहे अफलातून बॅटिंग सागरने पण एक चांगली त्याला साथ दिली बॉलिंगसाठी विवेक तिसरी ओव्हर घेऊन विवेकच्या हातामध्ये बॉल दिलाय एबीसी चेंबूर संघ पण मॅच मध्ये त्यांना पण माहिती आहे की आपण पण कमबॅक करू शकतो त्यामुळे ही मॅच थोडी जाणीवपूर्वक खेळणं गरजेचं आहे टीमला काय गरज आहे या बॉलवर चुकीच्या पद्धतीने शेप आउट झाले आणि तिकडे पहिल्याच बॉलवर विवेकने विकेट मिळवली आहे नो बॉल आहे पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल सागरला आणि पहिल्याच बॉलवर मात्र इकडे विकेट येते डीजे न्यू बॅटर कृष्णा येत आहेत ज्या कृष्णाने पण मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती स्कोर झाला आतापर्यंत तब्बल 30 या धावसंख्येवरती विवेकने स्टार्ट तर चांगली केली आहे रन्स आले विकेट आला बट बॉल पण तिकडे काउंट झाला आणि मॅच थोडीफार आता एक या ग्राउंडवर म्हणजे छोटं ग्राउंड असल्यामुळे 40 पण चेस होऊ शकतो 40-42 जरी मारला तरी चेस होण्याची शक्यता आहे या ग्राउंडवर बट 24 बॉल 24 पण कठीण आहे त्यामुळे ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती दोन्ही बॅटर बॉलरसाठी पण तेवढीच बेनिफिट आहे या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला बॉल आणि तिकडे एकच रन असणार आणि त्यामुळे नो बॉल मॅच थोडीफार आता आपण पाहिलं तर कल्याण संघाचं पारडं जड आहे जी स्टार्ट दिली आहे बट एबीसी चेंबूर संघाने मागील मॅच मध्ये पण एक चांगलं टार्गेट त्यांनी चेस केला होता 37चा पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि भव्य दिवस आयोजन या परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय गौरव पाटील साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आज आमचे वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले मुंबईकर 9 विराज यादव रोहित यादव आणि त्यांचे सर्व मुंबईकर 9चं आज खूप मोलाचं योगदान राहिलं गेलंय चौथं पर्व आहे लेग बाईच्या रूपमध्ये तिकडे सिंगल रन मिळेल 32 रन झाले धावफलकावरती कल्याण संघाचा आता मात्र चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग करतात बॅटर प्रवीण या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली गेली बट सिंगल रन लेग बाईच्या रूपमध्ये सिंगल रन मिळेल एक रन महत्वाची आहे तब्बल 33 रनचा आतापर्यंत स्कोर उभा केलाय आई गावदेवी चिंतामणी कल्याण या बॉलवर वेगळ्या शैलीने खेळायचा प्रयत्न केला गेला स्ट्राइक केला डायरेक्ट हिट 2 रन
आणि तिकडे 2 रन मिळतील. मात्र 2 रनने स्कोर पुढे जाईल. आणि फिल्डिंग टीमने मला असं वाटतं रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपण चेक केला जाईल. डाऊट आहे बट बघूयात आता. बॅटर पोचलाय आणि नॉट आऊट आहे. त्यामुळे तिकडे 2 रन मिळतील आणि आई गावदेवी चिंतामणी संघाच्या खात्यामध्ये 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आज श्री साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला देखील आपण लाईव्ह पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा. एक चांगलं टेलिकास्ट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 36. थांबवलं गेलं बॅटरला. मागे पिचिंग ठेवली विवेकने. विवेकला माहिती आहे की एका दुसरी ओव्हर सेफ आली तर आपण पण मॅच मध्ये येऊ. 50च्या आतमध्ये स्कोर थांबवलं तरी एबीसी संघ पाठला करू शकतो. क्रिकेटमध्ये IPL मध्ये बघितलं 245 त्या दिवशी चेस झालं आणि त्यामुळे कुठल्या क्षणी मॅच कधी फिरेल. क्रिकेट असाच खेळ आहे. त्या दिवशी 111 115ची पण मॅच ढगमगली IPL मध्ये. त्यामुळे कुठला स्कोर मोठा नाहीये आणि कुठला स्कोर छोटा नाहीये. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर झालाय 37 रन झाले 10 फलकावरती. प्रवीण आणि सागरची जी स्टार्ट दिली आहे त्यामुळे शेवटचे 6 बॉल एक 45च्या आसमध्ये स्कोर जरी थांबला तरी दुसरा डाव पण बघायला मजा येईल. बट विवेक आणि त्याचा टीमचा एक प्रयत्न असेल की आपण 45च्या आतमध्ये स्कोर थांबूयात. आपण पण पाठला करू शकतो. एबीसी चेंबूर संघाचे पण शोल्डर थोडे डाऊन झालेत. बॉलिंगसाठी समीरच्या हातामध्ये बॉलिंग ची जबाबदारी दिली आहे. बघूयात समीर आपल्या टीमसाठी काय करतील. शेवटचं व पहिले षटक घेऊन या बॉल देखील बॉलला कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक केला. रनआउटचा चान्स आहे. बॅटर आउट. पहिल्याच बॉलवर समीरने पॉझिटिव्ह वाइब दिले आपल्या टीमसाठी आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट येते. यानंतर दोन्ही जे पराभूत झालेले संघ आपण तयार राहा. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धेश 11 विक्रोळी. 2 विक्रोळीचे संघ आमने सामने खेळतील. डुआर डाईची मॅच असणार आहे. यानंतर स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला यश येत आहेत. बॉलिंगसाठी समीर. हा बॉल देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लाईन लेंथ थोडी चुकते तिकडे आणि बॅटरला या बॉलवर देखील पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. समीरला एक बॉल ह्या ओव्हरचा खूप महत्वाचा आहे. टीम एबीसीसी चेंबूर. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 रनसाठी. प्रवीण खनका
लेफ्ट आर्म बॉलर खूप चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत. स्ट्राईक एंडला बॅटर साई या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि विनंतीला मान देऊन गौरवजी आपलं देखील आभार आहे, आपण देखील आलात. आणि गौरव पाटील आपलं देखील अगदी मनापासून आभार. फायनल डे तुम्ही नक्की या. चांगली पिचिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये. आता मात्र बॅटर आहेत यश. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा बॉल. उद्या कांजूरचं पण स्थानिक क्रिकेट आहे. मतांग सारंग पण मॅचचा आनंद घेत आहेत. मस्त हेअरकट करून आलेत आणि ते पण उद्या इन ॲक्शनमध्ये आपलं स्थानिक क्रिकेट एन्जॉय करतील. उद्या स्थानिक क्रिकेट जिंकणं एक वेगळी मजा आहे आणि स्थानिक क्रिकेट खेळणं एक वेगळी मजा आहे. त्या बॉलवर देखील बीट केला गेला आणि शेवटच्या बॉलवर देखील बॉलला फिरवला. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग केली समीरने आणि बघता बघता मात्र स्कोर थांबवलाय 44 वर. 45चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता एबीसीसी चेंबूर. अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे पद्मनाथ बाबू सरांशी. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध टीम सिद्धेश 11 विक्रोळी. दोन विक्रोळी आमने सामने खेळतील. चांगली मॅच यानंतर पण बघायला मजा येईल. डुआर डायची मॅच आहे. यानंतर रॉयल फ्रेंड्सने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे ही पण मॅच नंतर बघण्यासारखी एक मजा येईल. फोर्टी 45 का टार्गेट है मैच जीतने के लिए टीम एबीसीसी चेंबूर. 24 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत आपण काही क्रिकेटमध्ये सांगू शकत नाहीये. विवेकने जी स्टार्ट केली होती मागील मॅच मध्ये त्याच्या सोबतीला राजन प्रजापती आहेत. त्यामुळे दोन हार्ड हिटर आहेत. दोघांकडे पण क्षमता आहे. पहिली ओव्हर घेऊन बॉलर ओमकार. मगाशी ओमकार आणि विकीची जी ओव्हर होती कृष्णाने यशने जी बॉलिंग केली त्यामुळे कल्याण संघाचा पण एक पार्ट जड आहे. बॉलिंगसाठी ओमकार. स्ट्राईक एंडला बॅटर विवेक, त्या सोबतीला राजन. बॉलिंगसाठी ओमकार, स्ट्राईक एंडला विवेक. 45 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि 24 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. वाईटने तर सुरुवात झाली आहे. बघूयात ही मॅच पण तेवढीच महत्वाची आहे. जो जिंकेल तो डायरेक्ट पुढील फेरीमध्ये जाईल आणि म्हणजे एक कष्ट थोडं कमी होईल पण कष्ट तर करावं लागणार आहे. कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करा. फळ देणारा वरचा बसलाय त्यामुळे फळ तुम्हाला नक्की देणार. पण प्रामाणिकपणे तुम्ही खेळ करत राहा. मग क्रिकेट, तुमचे ऑफिस, सर्व काही फील्डमध्ये प्रामाणिकपणे काम करा. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय. फटका चांगला होता आणि तिकडे एक रन मिळेल.
अशोक पण थोडे डबल माइंड झाले की बॉल जर बॉलिंगसाठी ओंकार, स्ट्राईक एंडला बॅटर विवेक. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, चांगला फटका, बट काय विकीची फिल्डिंग आहे आणि बॅटर आउट. अफलातून फिल्डिंग विकीने. विकी बोलतो मी पण फिट आहे. एक मोठ्या प्लॅटफॉर्मला टुर्नामेंट खेळताय तेव्हा असे रनआउट तुम्हाला काढणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओंकार, स्ट्राईक केला बॅटर विशाल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मॅचला चांगली स्टार्ट दिली तर मॅच बनवू शकते. त्यामुळे राजन आणि विशालला थोडी पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बनली तर मॅच पण थोडं क्लोज घेऊन जाणं खूप महत्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा चुकी होती ओमकारकडून, व्हाईट बॉल. स्कोर मात्र 4 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. या बॉलवर कव्हरला खेळले गेले, शॉट ऑफ द मॅच. विशालने चांगली स्टार्ट केली आहे. इट्स अ बाउंड्री. प्रॉपर टायमिंग करत असताना कव्हर. खूप चांगलं दहिंद पदक इकडे मला असं वाटतं आशीर्वाद, शानदार, छत्रपती, बाळगोपाळ, खूप चांगले चांगले गोविंद पदक या परिसरातून पाहिले गेले. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल. राजनने पण स्माइल केली की मॅच थोडी बनवणं गरजेचं आहे आणि आपल्याला जर जिंकायचं तर मला बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे राजन देखील ही मॅच पुढे घेऊन जाऊ शकतो, क्षमता आहे, चांगले बॅटर आहेत. खुल्या गटात पण खूप चांगलं क्रिकेट त्यांनी सत्यविनायक कामोठे संघासाठी पण खेळलंय. अनुभव आहे खूप सारा आणि टायमिंग खूप चांगलं करतात. कव्हर, बॅट फिरवण्याची पद्धत. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये साई आहेत तिकडे. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने ओंकारने हाताळली. एक्स्ट्रा रन्स आले बट स्कोर जाऊन पोहोचतोय डबल डिजिट मध्ये. आतापर्यंत 10 रन्स आले धावफलकावरती. बॅलेन्स मॅच चालू आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. व्ही फॉर विक्ट्री आणि व्ही फॉर विशाल. काय फटका खेळला गेला विशालने, मॅच बनवली आहे.
आनंद विकास क्रिकेट क्लब चेंबूर त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी चिंतामणी कल्याण. या बॉलवर फुटबॉल चांगला आहे आणि तिकडे मिसफील्ड. 4 रन. ऊपरवाला जबी देता चप्पड़ फाड़ के. राजनने पण स्माइल केली बाउंड्री मारल्यानंतर की तो पण खुश झाला की बाउंड्री आली आहे. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला लाऊड अपील चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन आउट आहे. ऑन फील्ड डिसिजन आउट आहे पण आपण इकडे चेक केलं जाईल. बघूयात काय डिसिजन आहे. आणि खूप चांगला रनआउट तिकडे प्रवीण खणकाने मिळवला आपल्या टीमसाठी. बॉलरने पण खूप चांगला बॉल कलेक्ट केला गेला आणि बॅटर राजनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. न्यू बॅटर हेनॉय कुमार येते मैदानाच्या. हॅलो चेक. हॅलो हेनॉयला पण मॅच देखील थोडं क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. स्कोर झाला आतापर्यंत 19 रन झालेत. चांगला रनआउट टायमिंगला मिळवला तिकडे बॅटर राजनला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. या बॉलवर देखील दांडे गोल. परफेक्ट बॉल कृष्णाचा. बॅटर आउट. विशालला पण बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर रोहित येत आहेत. रोहितला पण मॅच थोडीफार पार्टनरशिप टिकून ठेवणं गरजेचं आहे. स्कोर झाला आतापर्यंत 19. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम एबीसीसी चेंबूर. दोन्ही टीमकडे मॅच बॅलन्स चालू आहेत. बघूयात कुठला संघ बाजी मारेल या मॅचवरती नाव कोरेल. चेंबूर जिंकेल की कल्याण. बॉलिंग साठी बॉलर कृष्णा. स्ट्राइक लेफ्टी बॅटर रोहित. या बॉलवर देखील अगदी ढकलण्याचा प्रयत्न केला गेला फक्त तिकडे सिंगल रन मिळतीये. कृष्णाने पण एक चांगला स्पेल टाकला. बॉलिंग कृष्णा एक बाउंड्री आली बट त्यांनी शोल्डर त्यांचे अप ठेवले. शोल्डर डाऊन नाही जाऊन दिले. त्यांनी मला माहिती की मॅच मध्ये आपण येऊ शकतो आणि विशालचे एक चांगले त्यांनी बोल्ड आउट रनआउट चांगला प्रवीण खणकाने मिळवला आणि मॅचला थोडीफार कलाटणी दिली आहे टीम फिल्डिंग टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण. वेल प्लेड. स्ट्राइकला हेनॉय. चांगले फिल्डर आहेत. मुंबईतील नामवंत खेळाडू आहेत. हेनॉय कुमार कधी बॅटिंग कधी फिल्डिंगच्या जोरावर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं अंडरआर्म क्रिकेट साठी गाजवलंय. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. गुड बॉलिंग कृष्णा येईल. आपण पाहतो डॉट बॉल आणि चांगली बॉलिंग करत असताना कृष्णाचा एक चांगला स्पेल. फक्त 6 रन आणि 2 विकेट मिळवले. एक रनआउट आणि एक बोल्ड आउट. गुड बॉलिंग.
आणि मॅचला आपण पाहिलं तर थोडंफार 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. चांगली बॉलिंग करतात विकी. मॅच त्यांनी पण थोडीफार आता थांबवली आहे आणि बॉलिंग लाईनिंग मध्ये थोडी चेंजेस केले. या बॉलवर देखील थांबवलं गेलं. गुड बॉलिंग. लेफ्टी बॅटर थोडं कठीण परिस्थितीमध्ये आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे आणि आता मॅच मध्ये गावदेवी चिंतामणी कल्याण संघ मॅच मध्ये मात्र एक बऱ्यापैकी आलं. मॅच मध्ये आपण पाहिलं तर बघता बघता एक चांगली कलाटणी दिली आणि कमबॅक केला. म्हणजे 23 रन झालेत. आमचे योगेश सिंग देखील अगदी सिंगापूरवरून मॅचचा आनंद घेतात आणि ते कल्याणचे कट्टर समर्थक आहेत. कल्याण आई गावदेवी चिंतामणीचे. या बॉलवर देखील एक चांगला टायमिंग करायचा प्रयत्न केला गेला पण फटका फसलाय तिकडे. व्हाईट बॉल. बॉलिंग फिल्डिंग रनआउट कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरला मी असं म्हणेल राजनचा आणि कुठे ना कुठेतरी मॅच तेव्हा एक ऑन झाली. या बॉलवर देखील कव्हरला ड्राईव्ह केलं गेलं. चांगली फिल्डिंग. ओमकार. वेल स्टॉप ओमकार. पुन्हा एकदा विकी. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला पीटर यांचा. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. प्रवीण होते. एक सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग. चांगली ओव्हर पाहायला मिळाली विकीची. पुन्हा एकदा स्कोर ह्या ओव्हरमध्ये पूर्णपणे थांबवला आणि आता मॅच थोडीफार कठीण झाली आहे. या बॉलवर देखील हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग. पाच बॉलने 18 रनची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. खूप चांगली बॉलिंग शेवटची ओव्हर घेऊन आता मात्र साईपाल जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे त्यांची. स्टील करंट.
या बॉलवर पण बीट केला गेला आणि मॅच आता जवळपास आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ मॅच मध्ये आली आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं. गावदेवी चिंतामणी कल्याण संघ क्वालिफाय होतोय आणि खूप चांगला खेळ करत असताना वेल प्लेड, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, सर्व काही जुळून आलं. फिल्डिंग, त्यानंतर बॅटिंग, बॉलिंग आणि आई गावदेवी चिंतामणी संघ 2 मॅचेस लगातार जिंकलाय आणि क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय झाला. वेल प्लेड. परिसरातील एक युवा समालोचक